हो गजानन पुढे आहे ना समोर भारतीय जनता पार्टीचा जय हो भारतीय जनता पार्टीचा जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो महात्मा फुलेंचा जय हो। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्व उच्च शिक्षित उमेदवार भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दिलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल अण्णा, कशा प्रकारचे तुमचा प्रचार सुरू आहे, काय सांगा? जय शिवराय जय शिवाजी। आज आपण पाहतोय की इथं प्रचारानिमित्त आमचे सगळे मित्रमंडळी आलेले आहे। चारही उमेदवारांचे विषय प्रचार करत आहे। माननीय महेशदादा लांडगे हे भोसरीचे विधानसभेचे आमदार आहेत। त्यांनी चारही उमेदवार चांगले दिलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आज आम्ही डोर टू डोर आम्ही प्रचार करत आहे। आमचे डॉक्टर सुहास कांबळे उभे आहे, नंतर मदगिरी साहेब आहे, निलिमाताई शिवराज लांडगे आहे, नम्रताई लोंढे आहे। हे चारही उमेदवार सुशिक्षित आहे। एक दोन ग्रॅज्युएशन केलेले आहे, दोन्ही मॅडम ग्रॅज्युएशन केलेले आहे आणि डॉक्टर स्वतः सुहास कांबळे डॉक्टर आहेत आणि मदगिरी साहेब हे इंजिनियर आहेत। पण आज आम्ही पाहतो होतो की ज्यावेळेस इथं गुरुविहारमध्ये आल्यानंतर आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आलेला आहे। तिथं स्वतःहून मतदार हे भेटायला येत आहे आणि आल्यानंतर त्यांच्याविषयी असणाऱ्या अडीअडचणी हे स्वतः आमच्या उमेदवाराला सांगत आहेत। आमचे उमेदवार हे सुशिक्षित असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या गोष्टीच्या अडीअडचणीविषयी ते प्रत्येक शंकाचे निरसन करत आहेत आणि प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आणि आमचा 15 तारखेला जो इलेक्शन झाल्यानंतर विजय हा आमचाच आहे, आमचाच महापौर होणार आहे आणि चारही उमेदवार हे चांगले असल्यामुळे समोरच्या पार्टीला काय बोलण्याची जागा देणार नाही आणि माझे उमेदवार आमचे चारही उमेदवार हे निवडून येणार आहे। कारण की आमचे सगळे कार्यकर्ते पाहिल्यानंतर प्रत्येकाला आनंद आहे आणि एक उत्साह आहे की आमच्या उमेदवारांविषयी असणारी जाणीव आहे, त्यामुळे ते प्रत्येक तळागाळातून ते काम करत आहेत आणि प्रत्येक डोर टू डोर जाऊन प्रत्येक आमच्या उमेदवाराला पोहोचवण्याचं काम करत आहेत। तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे महिलांमधून प्रतिसाद मिळतो, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून असं कसं असं सांगा? खरं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत। डॉक्टर सुहास कांबळे सर हे MBBS MS ऑर्थो ते साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत। 30 ते 35 वर्ष झाले ते भोसरी मोशी या परिसरामध्ये साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून जी रुग्णसेवा करतात। खरं तर रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते आणि तीच समाजसेवा। त्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी खरं तर या भोसरी विधानसभा मतदारसंघातील किंवा पूर्ण पिंपरी चिंचवडमधील असेल, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या ग्रामीण भागातील पेशंट असतील, या सर्वांशी त्यांची एक नाळ जोडली गेलेली आहे। मी आत्ता प्रचार करत असताना पाहतो प्रत्येक ठिकाणी त्यांचे पेशंट भेटत असतात। कुणीतरी आत्मीयतेने आपल्या पेशंटला भेटायला गेलेले असतात साईनाथ हॉस्पिटलला, त्यांचा डॉक्टरांशी संबंध आलेला असतो। डॉक्टर साहेब हे अत्यंत सुस्वभावी आहेत, एकदम शांतचित्त व्यक्तिमत्व आहेत। खूपच पाहायला गेलं तर त्यांची रुग्णसेवेच्या माध्यमातून या समाजसेवेच्या माध्यमातून खरं तर आज राजकारणात त्यांनी खरं पाऊल टाकलेलं आहे। मी आमदार महेशदादा लांडगे या भोसरी विधानसभेचे खरं तर कार्यसम्राट दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचं खरं तर कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला असा एक सुशिक्षित नेतृत्व या ठिकाणी दिलेलं आहे। नंतर पाहायला गेलं तर प्रचाराच्या माध्यमातून अत्यंत या ठिकाणी महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। महिला मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभागी होत असतात। स्वतःहून ज्येष्ठ आबालवृद्ध जे काही रुग्णसेवेच्या माध्यमातून सरांशी जोडले गेलेले आहेत ते या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी होत असतात। अत्यंत आत्मीयतेने ते आस्तेवाईकपणे प्रत्येकाची चौकशी करत असतात आणि खरं तर या माध्यमातून मी सरांना प्रश्न विचारला, सर आपण जे बोलता त्यातून काही राजकारणाची भाषा येत नाही, तर सरांनी सांगितलं की आपण आपली रेषा मोठी करायची असते, दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपण आपली रेषा मोठी करण्यावर भर द्यायचा असतो। हे खूप मला कौतुकास्पद वाटलं। त्याचप्रमाणे आमचे दुसरे उमेदवार आहेत मान्य विलाजी मडिगेरी साहेब, त्यांनी अत्यंत खरं तर त्यांनाही कार्यसम्राट नगरसेवक म्हटलं पाहिजे। त्यांच्या माध्यमातून खूप अशी प्रभागात सेवा झालेली आहे। आमचे तिसरे नगरसेवकाचे उमेदवार आहेत सौभाग्यवती नम्रताताई योगेश लोंढे, त्याही कार्यसम्राट नगरसेविकाच आहेत।
खूप असं भरघोस असं कार्य त्यांनी या विकासाची गंगा प्रभाग क्रमांक आमदार महेशदादांच्या मार्फत असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत असेल, त्यांनी अत्यंत खूप असा कौतुकास्पद विकास केलेला आहे. आम्ही प्रचारासाठी जातो तेव्हा खूप साऱ्या ठिकाणी विकास योजना केलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे आमचे चौथे उमेदवार सौभाग्यवती नीलमताई शिवराज लांडगे याही आपले सासरे असतील कैलासवासी सुदामराव लांडगे जे उपमहापौर होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, त्यांच्या माध्यमातून प्रभागाची सेवा झालेली आहे. त्यानंतर त्यांचे पती आहेत शिवराज भाऊ लांडगे, त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे. त्यांच्याही माध्यमातून या प्रभागामध्ये सेवा झालेली आहे. त्यांचंही महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल खूपसं मोठंसं कार्य आहे. आमचे चारही उमेदवार अत्यंत सुशिक्षित आहेत, नावाजलेले आहेत आणि विकासाची कामं करणारे आहेत. म्हणून मला पूर्णतः खात्री वाटते, 100% खात्री वाटते की ही चारही उमेदवार भरघोस अशा मतांनी, बघा तुम्ही 16 तारखेला माझा शब्द खरा ठरेल याच चॅनलच्या माध्यमातून, थरार चॅनलच्या माध्यमातून सांगतो, 16 तारखेला चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झालेले नक्कीच आपल्याला दिसतील. कशा प्रकारचे कष्ट घेताय सगळे तुम्ही? आज प्रभाग क्रमांक 8मध्ये महेशदादा कार्यसम्राट आमदार यांनी जे काय उमेदवार निवडलेले आहेत हे इतके बलाढ्य उमेदवार आहेत. आता माझ्या 2 सहकार्यकर्त्याने आपल्या प्रभागाच्या बाबतीत सांगितलेलंच आहे. तेव्हा मी आज या प्रचारामध्ये आज 15 ते 20 दिवस झालं मी त्यांच्याबरोबर प्रचार करत आहे. आज या प्रभागामध्ये पूर्ण पिंपरी चिंचवडचं लक्ष लागून आहे की या प्रभाग 8मध्ये दादांनी इतकं डोकं वापरून चांगले उमेदवार दिलेले आहेत. सुहास कांबळे साहेबासारखे, त्याबरोबर मडगिरे साहेब, नम्रताताई, निलमताई या इतक्या सुशिक्षित आणि लोकांमध्ये परिचित असे उमेदवार आहेत. तेव्हा समोरची जी आमच्या अपोजिट पार्टी त्यांचे देखील धाबे धनालेले आहेत की या उमेदवारांना आपण कसं काय पाडायचं. त्यामुळे परंतु एक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडून अपोजिट उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून मी या प्रभागामध्ये फिरत असताना आज वयस्कर असो, तरुण कार्यकर्ते असो, सगळं आबालूद्य आज या भाजपच्या उमेदवारांची तारीफ करतात. आणि आम्ही जिथं जाईल तिथं इतक्या जोरात आमचा सत्कार होतो की आमचे चारही उमेदवार 101% निवडून येणार आहे. हा आमच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या जोरावरच आमचे उमेदवार कार्यकर्त्यांचा देखील हुरूप वाढतो. यामुळं मी आपल्या सगळ्यांना विनंती की आमचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. निलमताई 9व्या उमेदवार आहेत. ह्या सगळ्या जे उमेदवार त्यांचा फायदा कसा होतो अनुभवाचा? असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण का आपल्या भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांचे सासरे सुदामशेठ लांडगे हे पूर्वी महापौर होते आणि ते उपमहापौर असल्यामुळे त्यांचा पुढं वारसा चालू होत आहेत निलमताई आणि शिवराज भाऊ लांडगे. आणि त्यांनी पदावर नसतानासुद्धा आपल्या वार्डामध्ये 100 बचत गट चालू ठेवलेले आहेत आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. आणि 100ला 100% महेशदादाचा विश्वास सार्थक होणार आहे. आम्ही प्रचार करतो 15 दिवसापासून या वार्डामध्ये, संतनगर असेल, सेक्टर 12 असेल, पूर्ण वार्डामध्ये निलमताईला आणि सर्व उमेदवाराला चांगला प्रतिसाद आहे. प्रचारामध्ये इतर उमेदवारांपेक्षा त्यांची जास्त आघाडी आहे आणि आम्हाला 100% गॅरंटी की 15 तारखेला 16 तारखेला आपले चारही उमेदवार विजयी गुलाल आहेत आणि विजयी होऊन आपण विजयाची हॅट्रिक साजरी करणार आहोत. कारण आज या टायमाला मडगिरी साहेब हे 4थ्या नगरसेवक पदासाठी आहेत. आपले नम्रताई लोंढे या पण लढवतात आहेत, मडगिरी साहेब पण आहेत आणि त्याबरोबर आमच्या ताईचे पण चांगलं कार्य आहे. आणि आम्ही भगवंताकडे अशी प्रार्थना करतो की आमचे चारही उमेदवार भरघोस मताने विजय होतील. काय सांगाल? हे सगळ्यांनी सांगितले विजय होतील, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे, कसं काय प्लॅनिंग करणार? महेशदादा लांडगे यांनी जे 4 उमेदवार दिले ते खूप चांगले आहेत. नीलमताई लांडगे, सुहास कांबळे सर, मडगिरी साहेब, नम्रताताई लोंढे यांचा प्रचार जोरात चालू आहे आणि सगळ्या भागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्या दिवशी मी पाहिलं की तुम्ही म्हणजे बारीक लक्ष होतं जी ज्या दिवशी रॅली चालली होती त्या दिवशी तुमचं नियोजन अतिशय बरोबर, गाड्या सोडणं हे सगळं उत्तम चालू होतं. कशा प्रकारचं सगळं नियोजन असतं? गेली 40 वर्षे मी या प्रभाग क्रमांक 8मध्ये रहिवासी आहे. मी तेव्हापासून हे सगळे मतदार, नगरसेवक यांना सगळ्यांना जवळून पाहतो आहे. त्या सगळ्यांचं कार्य मला माहीत आहे. आपले योगेश दादा असतील, त्याच्याबरोबर नम्रताताई असतील, उल्हास भाऊ असतील, आता जे आपले नवीन
उमेदवार आहेत सुहास कांबळे सर, यांचंही कार्य मला माहिती आहे. ते डॉक्टरांच्या माध्यमातून सगळ्यांना सेवा देत आहेत. आणि नीलमताई यांचे जे सासरे होते ते माझ्या जवळ परिचयाचे होते, तर मी त्यांना जवळून पाहते. तरी त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पाहता आपण सगळ्यांना जी मदत करू ते आपल्या मनापासून करू सगळे कार्यकर्ते, कारण की आपल्याला जे उमेदवार मिळाले आहेत ते चांगलं नेतृत्व करणारे आहेत सगळ्यांचं. खात्री वाटते पूर्ण पॅनल? हां, आम्हाला सगळ्यांना खात्री हा पूर्ण पॅनल निवडून येणार आहे. आणि यांचं कार्य आहे निवडून येण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा हे सगळे कार्य करत आहेत या वार्डात आणि समाजाची सेवा करत आहेत. त्या निमित्तानं आपण त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे अशी सगळ्यांना विनंती करतो. आत्ता ह्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचा प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध सुरू आहे आणि या चारही उच्चशिक्षित जे उमेदवार आहेत त्यांचा विजय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निश्चित आहे. खरा श्रीराम जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा